तू जर का राजकुमार बद्दल बोलत असशील तर माझा नकार आहे। हा, एकतर माझ्या मनाविरुद्ध जाऊन त्याला तुम्ही घरात आणलं, मी काहीही बोलले नाही। अमृताला त्याच्याबरोबर मी आता संसार करू देते, त्याबद्दल सुद्धा माझं काहीच म्हणणं नाहीये। पण आता रूपम कॉस्मेटिक्सच्या कुठल्याही आर्थिक व्यवहारात मला तो नकोय, मी आधीच सांगून ठेवते, माझा साफ नकार आहे। दादाबद्दल बोलत नाहीये मी आई, त्याने स्वतःच नकार दिलाय। मग कोण? सोहम? सोहमला रूपम कॉस्मेटिक्स मध्ये अजिबात इंटरेस्ट सुद्धा नाहीये आणि त्याचं बरं चाललंय। मी तर म्हणते चांगलीच गोष्ट आहे, आपण सगळे आहोत ना रूपम कॉस्मेटिक्स बघायला। आपल्यातलं एक कोणीतरी वेगळं करिअर ऑप्शन चूज करतंय, ही चांगली गोष्ट आहे। आणि नीलला त्याची कामं करू देत, तो सगळं व्यवस्थित करतोय, त्याला नको त्रास देऊस प्लीज। मी दुसऱ्या कुणाबद्दलच बोलत नाहीये। मग कोण राहिलं आता? सावली। काय? सावलीबद्दल बोलतोय मी आई, मी सांगतोय थांब। म्हणजे रॉ मटेरियल्स गोळा करण्यासाठी आम्ही ज्या गावामध्ये गेलो होतो, तर बोलणी करता असताना त्यांनी आम्हाला साफ नकार दिला। त्यांच्याशी बोलताना असं कळलं की त्यांचा एक जुना अनुभव आहे, काही कंपन्यांनी त्यांना फसवलंय, त्यामुळे ते आपल्याला औषधी वनस्पती द्यायला तयारच नव्हते। त्यांनी साफ नकार दिला होता। सावली त्यांच्याशी बोलली आहे, सावली बोलली म्हणून ते तयार झाले, तिने हे शक्य करून दाखवलं। नाही, ती वेगळी गोष्ट आहे। म्हणजे गावकऱ्यांशी बोलणं, त्यांना सांभाळून घेणं, हे छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या त्या तिने सांभाळल्या म्हणून ती एवढा मोठा आपला बिझनेस सांभाळू शकेल असं नाहीये। माझा नकार आहे। हा, शेतावरून आपण भाताची परीक्षा करू शकतो नाही, पण हा बिझनेस आहे, इथे एक एक शीत तपासून घ्यावं लागतं। तुझा हा प्रस्ताव मला अजिबात मान्य नाहीये, माझा नकार आहे। हे बघ आई, सावली या घरातली सदस्य आहे, कधी ना कधीतरी कुठली तरी जबाबदारी तिला द्यावीच लागेल। नवीन प्रोजेक्ट आहे, सोबत मी पण आहे, आत्तापासूनच जर तिने सुरुवात केली तर काय हरकत आहे? नाही, माझं म्हणणं उलट आहे, हे नवीन प्रोजेक्ट आहे म्हणून ती मला इथे नकोय। तिलोत्तमा, तू पुन्हा एकदा विचार कर। मी नीट विचार केलाय, पुन्हा पुन्हा विचार करायची मला गरज नाहीये, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे। ओके, मला ती मुलगी या प्रोजेक्टवर नकोय। हालात तुम्ही? थांबा, रुक रुक, बाद में बात करता हूँ। अरे वाईफाई हो काय? हे काय झालं हाताला तुमच्या? काय लागलं? काही झालेलं नाही एवढं, खरंच सांगतो काही नाही। बघ गेलं गेलं। अगं छोटूला सांगितलेलं क्रॅम्पवर चढवू नको गाडी, त्या मूर्खाने क्रॅम्पवर चढवली। बॉस पंपचं काम होतं, मी म्हटलं अरे आता काढ खाली, खाली काढताना हे असं। हो, मग तुमचा तो बॉशपॉ काय ते आहे ते तू सांभाळून काढायचा ना। बॉस पंप ऑप्शन नाही, जे काय असेल ते सांभाळून काढायचं, काळजी घ्यायची स्वतःची, आरामात करायचं ना काम। ऍक्च्युली ते ना फक्त बॉस पंप आहे, आरामातच करत होतो, केलाय ना इतके दिवस आराम, आता थोडे कष्ट करू दे मला, कळलं का? करू दे मला कष्ट। बरं ऐक ना, हे घ्या आजची कमाई। मला का देता? पैसे दिले की ठेवतात, हक्क आहे तुझा या पैशांवर, घरची लक्ष्मी आहेस तू। नाही नाही, खरंच सांगतो, खूप आधी करायला हवं होतं मी हे सगळं, पण आलंय ना आता मला शहाणपण, राहू दे की। ठेव। हो नको, ठेवा तुम्ही, तुम्हाला लागतील ना खर्चाला। ओके, मला लागले तर मी तुझ्याकडे मागेन, बोलू शकतो मी, प्लीज ठेव, प्लीज प्लीज प्लीज। थँक्यू। मी थँक्यू म्हणायला पाहिजे ना? आलीच। आणि हो, काय? ही बॅग आहे ना, उद्यापासून आले की तिकडे ठेवायची। हो मॅडम, तिकडेच ठेवीन। अरे नहीं, सेठ गैरेज पे नहीं हूँ।
गाड़ी तो हो जाएगी आराम से. हाँ हे घ्या तुमच्यासाठी. मैं रखता हूँ फोन. हाँ बाद में करता हूँ. सोने की चेन. गैरेज वाला आदमी है, मालूम है ना तेरे को? नवरा तुझा गैरेज वाला है. ये खोटा चेन होता है ना, उतना ही चेन करने का आपण. हे नाही चालणार बाबा. आणि तशी तू मला पूर्वी दिलेली चेन मी घालवली आहे. नको. हो असं काय करताय? राजकुमार मेंदळे आहात तुम्ही. घ्या. आईने सांगितलेलं विसरलीस का तू? या घरातल्या कुठल्याही गोष्टीवर माझा अधिकार नाहीये. तो अधिकार कमवीन आणि मग हक्काने मागीन तुझ्याकडे ही चेन. ठीक आहे, मग मला पण हे नको. हे तुमच्याकडेच राहू द्या. अरे का? बाय ओ नवऱ्यानी स्वकष्टाने कमवलेले पैसे आहेत, कळलं का? तू का नाही घेणार? बायकोनी ते पैसे घेतलेच पाहिजे. हो ना, मग हे पण एक बायको हक्काने तिच्या नवऱ्याला काहीतरी देते, त्यांनी ठेवायलाच पाहिजे. ऐक ना, तुझा नवरा कमवेल आणि मग हक्काने घेईन. स्वकष्टाने घे. हे पण माझ्या नवऱ्यानेच कमवलेलं आहे. ठेवा. हॅलो. रामकृष्णारी सारंग साहेब. ॲक्च्युली मी तुम्हालाच फोन करणार होतो खरं तर. आपण जे बोलणं केलं होतं हर्बल प्रॉडक्ट्सबद्दल आणि तुमच्याकडून आम्ही वनस्पती जी घेणार आहोत, तर त्याच्यासाठी ना आपल्याला एक जरा करार करावा लागेल. तर मी गाडी पाठवून देतो, तुम्ही या ऑफिसमध्ये. सारंग साहेब, म्हणजे राग म्हणू नका, पण तुमच्याकडे येण्यापूर्वी मला एकदा सावली त्यांची बोलायचं आहे. हां नाही बोला तुम्ही, पण कारण कळू शकेल मला? सारंग साहेब, अहो दिवसमान चांगले नाहीत. नाही म्हणजे तुम्ही माणसं चांगली आहात, पण कोणीतरी इथे येऊन आमच्या मनात संशयाचा खडा टाकून गेलं इकडे. कोण होती ती व्यक्ती? नाही म्हणजे ते मला माहीत नाही, पण सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या शंकांचं निरसन झाल्याशिवाय आपण पुढे जायचं नाही. ठीक आहे, चालेल. हो काय झालं? कोणाचा फोन होता? आपण जी वनस्पती घेणार आहोत ना, तर त्या गावातले जे सरपंच आहेत त्यांनी फोन केला होता. काय म्हणाले? त्यांचं असं म्हणणं होतं की काय करायचं ते कळत नाहीये मला. मी त्यांच्याशी बोलून बघते, पण ही शंका त्यांच्या मनात कोणी भरवली असेल? शोधावं लागेल. तू शोधायचं नाही. हां. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.